आज आपण इथे असे मुगाचे आप्पे बनवणार आहोत। या रेसिपीमध्ये भरपूर सारं प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे। हे आप्पे बनवून तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। इथे बघू शकता मस्त आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। असंच परफेक्ट इथे मिक्स करून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर इथे असे सोडून घ्यायचे। तुम्ही असे आप्पे बनवून बघा, मुगाचे खूप टेस्टी लागतात, पौष्टिक पण असतात। मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता, नाश्त्याला पण बनवू शकता। इथे असे आप्पे आपले सोडून झालेले, एवढे टेस्टी लागतात हे बघा इथे किती छान कलर आलेला आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राइब करा। आज आपण इथे मोड आलेले मुगाचे आप्पे बनवणार आहोत। त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता, इथे मी मूग घेतलेले 2 वाट्या भरून। इथे मी 2 वाटी हिरवे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले, 3 हिरव्या मिरच्या घेतलेले, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेले इथे, आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले। आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा भरून जिरे टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घेणार आहे। अर्धी वाटी दही टाकलं तरी चालेल। इथे मी जिरे पण टाकून घेतलेले, मिक्सरला फिरून घेणार आहे। हे बघू शकता इथे तुम्ही असं आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। हे जास्त जाड पण केलेलं नाहीये आणि जास्त बारीक पण केलेलं नाहीये। याचप्रमाणे तुम्ही बनवून घ्या। इथे आपण आता हे ओतून घेऊया। हे बघा कसं बनवलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बनवून घ्या। सर्व इथे मी ओतून घेतलेले आहे। आता आपण या मिश्रणामध्ये 1 कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आपण। इथे 1 गाजर असं बारीक किसून घेतलेलं आहे, ते पण इथे ॲड केलेलं आहे। एक इथे ग्रीन कलरची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली, ती पण मी इथे ॲड केलेली आहे। अर्धा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतला, तो पण टाकला। बारीक चिरून कोथिंबीर पण इथे मी ॲड केलेली आहे। ते आपण मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार। इथे थोडी हळद टाकून घेतलेली आहे। इथे 1 चमचा भरून तिखट टाकून घेतलेले। तुमची मुलं किती तिखट खातात त्यानुसार इथे तुम्ही तिखट टाकू शकता। आधी पण आपण हिरवी मिरची यूज केलेली आहे। 1 चमचा भरून इथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आणि त्यानंतर इथे अर्ध्या चमच्यालाही कमी इथे चाट मसाला टाकून घेतलेले, की तुमचे मुलं हे डब्याला आप्पे दिल्यानंतर सर्व फिनिश करूनच घरी येतील। आणि चाट मसाल्यामुळे आप्याची चव खूप छान लागते, असे चटपटीत होतात। इथे 1च चमचा भरून मी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य टाकल्यानंतर हे सर्व ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे। इथे बघू शकता मस्त आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। असंच परफेक्ट इथे मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्हाला इथे अजून काही साहित्य ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता। कोबी बारीक चिरून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, फ्लावर पण किसून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। गॅस चालू केला, त्यानंतर इथे आप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असं आपण तेल टाकून घ्यायचं। पूर्ण थोडं थोडं सर्व ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। आता आपण तेल टाकल्यानंतर इथे असे सोडून घ्यायचे। बघा इथे भरून एवढं सोडायचं आहे पूर्ण, आणि गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला इथे। तुम्ही असे आप्पे बनवून बघा, मुगाचे खूप टेस्टी लागतात, पौष्टिक पण असतात। मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता, नाश्त्याला पण बनवू शकता। तेल नाही टाकलं तर तुम्ही इथे तूप पण यूज करू शकता। इथे सर्व मी असेच सोडून घेतलेले, तर इथे मी पूर्ण असे आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेले। आता तुम्ही इथे बघू शकता। आता आपण हे 1-2 मिनिटं छान होऊन देऊया। तुम्ही असे नक्की ट्राय करा। मुगाचे आप्पे खूप टेस्टी लागतात, मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता। इथे मी झाकण ठेवून घेतलेलं होतं, आता आपण चेक करूया। इथे आपण सावकाश काढायचे, बघूया आपलं हे झालं का। हे बघा इथे
मस्त असा कलर आलेला आहे। ते आपण सावकाश फक्त हे चेंज करायचे साईड। फक्त हे आप्पे पात्रामध्ये टाकताना याच्यामध्ये तेल थोडं जास्त टाकायचं किंवा तूप। एवढे टेस्टी लागतात हे। हे बघा इथे किती छान कलर आलेला आहे। याची साईड चेंज करताना हे तुटणार नाही, असे सावकाश आपण इथे चेंज करून घ्यायची याची साईड। तर इथे सर्व मी अशीच साईड ह्याची चेंज करून घेणार आहे। इथे सर्व साईड आपण आप्प्याची चेंज करून घेतलेली आहे। दिसायला बघा किती छान दिसतंय, असे मस्त असा त्याला गोल्डन कलर आलेला आहे। तेवढंच खायला पण खूप पौष्टिक असतात हे। आपण 1-2 मिनिटं आपण हे छान होऊन देऊया। आप्पे सोबत खायला चटणी कशी बनवायची किंवा डोसा इडली याच्यासोबत खायला चटणी कशी बनवायची आहे ती मी चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता। त्याची लिंक मी या रेसिपीच्या खाली देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते तुम्ही तिथे बघू शकता। आता इथे आपले झालेले हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण हे काढून घेऊया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। पुढचेही सर्व आप्पे असेच बनवून घेणार आहे। कलर किती छान आलेला आहे, खायला खूप टेस्टी लागतात हे, तुम्ही नक्की ट्राय करा। एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।